सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कल्पना करा, शांत रात्रीचा शुभ्र चांदण्या प्रकाश, आकाशात पूर्ण चंद्राची अवर्णनीय शोभा आणि त्या दिव्य प्रकाशात पृथ्वीवर उतरत असलेली लक्ष्मी माता. ती प्रत्येक घरात डोकावते आणि एकच प्रश्न विचारते, को जागृती, म्हणजे कोण जागा आहे. आणि जो भक्त त्या रात्री देवीची उपासना करीत जागा असतो त्याच्यावर लक्ष्मी कृपा करून धन, आरोग्य आणि समृद्धीचा वर्षाव करते. हीच ती रात्र कोजागिरी पौर्णिमा. अश्विन महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. याला शरद पौर्णिमा, अश्विनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. कोजागिरी पौर्णिमासुद्धा म्हटलं जातं. स्कंद पुराणात हे कोणत्या कोणत्या पुराणात आहेत आपल्याला कळतं. कोणत्या पुराणातून आपल्याला हे आहे माहिती. स्कंद पुराण आणि लक्ष्मी तंत्रमध्ये स्पष्ट वर्णन आहे की या शुभ रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करून कोण जागा आहे, को जागृती याचा अर्थ म्हणजे कोण जागा आहे असा प्रश्न विचारते. त्यामुळे या रात्री लक्ष्मी पूजन, लक्ष्मी अर्चना, जागरण आणि उपासना करण्याची परंपरा आहे. या दिवशी आणखी एक दिव्य घटना घडली. भागवत पुराणाच्या दशम स्कंदामध्ये वर्णन आहे त्याचं. शरद ऋतूच्या पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात गोपीसोबत रासलीला केली होती. रासलीला म्हणजे केवळ नृत्य नव्हता, तर तो होता भक्ती, परमात्म्याच्या एकत्वाचा अद्वैत अनुभव. गोपीच्या अखंड भक्तीला श्रीकृष्णाने दिलेले हे उत्तर आजही कोजागिरीच्या रात्रीचे वैशिष्ट्य मानलेलं जातं. अजून कोणत्या पुराणात वर्णन आहे याचं? ब्रह्मवर्त पुराणामध्ये आहे. शरद पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणामध्ये विशेष औषधी गुण असतात. त्या रात्रीचा चंद्र अत्यंत शांत, शीतल आणि जीवनशक्ती देणारा असतो. म्हणूनच या रात्री चंद्रप्रकाशात बसून दूध पिण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. या दुधाला चंद्रकिरणाचा अमृततुल्य स्पर्श झालेला मानलेला जातो. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, मनाला प्रसन्नता मिळते, आरोग्य आणि सौंदर्य वाढते. मुळात चंद्र हा मनाचाच ग्रह आहे. त्याच्यामुळे चंद्राचं जर आपण या दिवशी केलं पूजन अर्चन आणि हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं आणि ते दूध आपण घेतलं तर आपलं मनसुद्धा मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हता येते, नकारात्मकता जाते, मनामध्ये प्रसन्नता येते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या रात्री चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ येतो. त्यामुळे त्याचे शुभ किरण मन आणि शरीरावर अत्यंत सकारात्मक परिणाम करतात. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक पर्व नाही, तर ती आहे समृद्धीचा उत्सव. म्हणजेच आपल्याला लक्ष्मीच्या कृपेने आपली समृद्धी होते. आणि श्रीकृष्णाच्या रासलीलामुळे एक भक्तीचा उत्सव आहे. चंद्रकिरणाच्या औषधी गुणामुळे आरोग्य आपलं चांगलं, आरोग्याचा उत्सव आहे. आणि समाज कुटुंबातील ऐक्यामुळे आपण सगळे एकत्र येतो, गेट टुगेदर होतं. त्याच्यामुळं काय होतं, एकात्मतेचा उत्सव होतो. थोडक्यात संध्याकाळी आपण कसं करावं, आता हे कोजागिरी पौर्णिमा आपण कसं साजरी करावी थोडक्यात मी सांगते सोप्या पद्धतीनं. संध्याकाळी घर आपलं स्वच्छ करून अंगणामध्ये किंवा अंगणात गच्चीवर किंवा खिडकीत चंद्रप्रकाश सहज पडेल अशी जागा आपण बघायची आणि ती सजवायची, स्वच्छ करायची. आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा किंवा मूर्ती ठेवायची. पंचामृत, स्नान, सजावट सगळं आपण व्यवस्थित छान करायची. धूप, दीप, नैवेद्य, लक्ष्मीची अर्चना करायची आपण त्या दिवशी. हळदी, कुंकू, फुलं, तांदूळ लक्ष्मी मातेला वाहायचं, नैवेद्य दाखवायचा. हेच नैवेद्य दुधाचं आपण त्या दिवशी लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी अष्टक अथवा श्रीसूक्त याचासुद्धा पाठ करतात. दूध आणायचं आपण त्या दिवशी. आपल्याला जसं आपले जेवढे घरातले मेंबर आहेत त्याप्रमाणे आपण 1 लिटर 2 लिटर जसं आपल्या म्हणजे आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे घरातले मेंबरप्रमाणे आपण दूध आणायचं अंदाजावर आणि ते दूध तापवायला ठेवायचं. त्याच्यामध्ये चारोळ्या, ड्रायफ्रूट्स, केसरच्या काड्या आपल्याकडे जे उपलब्ध आहेत ड्रायफ्रूट्स ते आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि ते दूध गॅसवर मंद आचेवर ठेवायचं आटवायला. आणि त्याच्यानंतर दूध थोडंसं घट्टसर झाल्यानंतर आपण ते दूध त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि त्याच्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवायचा लक्ष्मी मातेला त्या दिवशी.
आधी गणपतीची आरती करायची, आपल्या कुलदेवतेची आरती करायची, लक्ष्मी मातेची आरती, चंद्राची आरती, अशा 4-5 आपण आरत्या करायच्या. आणि हे सर्व दूध आपण प्रसाद म्हणून ते दूध आपण चंद्रप्रकाशात ठेवायचं, जेणेकरून त्या दुधामध्ये चंद्राचे किरण पडायला पाहिजे. आणि चंद्राचे किरण पडले तर ते अमृता समान मानलेलं आहे. त्यामध्ये अमृताचे थेंब पडतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते दूध आपण ग्रहण करायचं, प्रसाद सर्वांना वाटायचा आणि आपण सुद्धा ग्रहण करायचं. आणि त्या दिवशी अजून एक मला सांगावंसं वाटतं की चंद्राला अर्ध पण द्यायचं, अर्ध म्हणजे पाणी अर्पण करायचं ते चंद्राला. ओम चंद्राय नमः किंवा चंद्राचा आपण मंत्र म्हणायचं आणि ते पाणी सोडायचं, अर्ध द्यायचं. आणि त्या दिवशी आपण आपले कुटुंब किंवा आपले जवळचे कोण आहेत त्यांना आपण बोलवायचं आणि भजन करायचं. त्या दिवशी भजन, कीर्तन किंवा गेट टुगेदर म्हणून गाणी गोष्टी हे सुद्धा आपण करू शकतो. कारण आपल्याला 12 वाजेपर्यंत जागरण करायचं असतं, कारण लक्ष्मी माता 12 वाजता येत असते असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. लक्ष्मी माते मी आधी सांगितल्याप्रमाणे आरती करून आणि हे सगळ्यांना ग्रहण, आपण एक प्रसाद ग्रहण करायचा आणि सर्वांना तो प्रसाद म्हणून वाटायचा. हे दूध किंवा हे चंद्र किरणामध्ये ठेवून नंतर सगळं ते दूध आपण ते मी आधी सांगितलं की ते दुधामध्ये चंद्राचे किरण पडले पाहिजेत. आणि दूध कसं आहे, आरोग्यवर्धक आणि औषधी मानलेलं आहे पहिल्यापासून. आणि काही ठिकाणी अजूनही एकत्रित मंडळे वगैरे, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, कविता वाचन असं काही गेट टुगेदर, जेणेकरून आपले मनोरंजनसुद्धा होतं आणि आपला वेळसुद्धा जातो आणि 12 वाजेपर्यंत जागरण पण होतं. हा दिवस आनंद, ऐक्य आणि भक्तीचा उत्सव म्हणून सुद्धा मानलेला आहे. समाज जीवनामध्ये हा सणाला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी कुटुंबीय, मित्र, आपले आजूबाजूचे हे सगळे मिळून अंगणात जमा होतात किंवा टेरेस, आता फ्लॅट संस्कृतीमध्ये टेरेस, चंद्रदर्शन करायचं असतं. त्या दिवशी गाणी म्हणायचं, गप्पा गोष्टी, एकत्रित दूधपान करतात. त्यामुळे काय होते, परंपरा आपली मध्ये ऐक्य, आनंद आणि बंधुभाव वाढतो. ह्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे असं करायचं. आपल्याकडे आवर्जून आपण दूध आटवून त्या दिवशी चंद्राला, लक्ष्मी मातेला दाखवायचं. चंद्रावर टेरेसवर ठेवायचं, जिथं असं दूध ठेवायचं की चंद्राचे किरण त्या दुधामध्ये पडले पाहिजेत. आणि ते दूध आपण नैवेद्य दाखवायचं आणि ते आपण दूध ग्रहण करायचं, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि सुख समृद्धीसुद्धा आपल्या जीवनामध्ये येते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर, एक अशी रात्र ज्यात चंद्राचे किरण अमृतासारखे शरीरावर पडतात, एक अशी रात्र ज्यात फक्त दूध पिलं तरी ते औषधासारखं कार्य करतं. हीच ती कोजागिरी पौर्णिमा, जी केवळ भक्ती आणि परंपरा नाही तर आरोग्य, सौंदर्य, समृद्धी आणि ऐक्याचे अनमोल फायदे देणारी रात्र आहे. आता आपण त्याचे फायदे बघूयात की काय काय फायदे होतात. आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते. घरात धन, धान्य, समृद्धी नांदते. देवीचे जागरण, आपण रात्री जागरण केल्यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात. पौर्णिमेच्या चंद्रकिरणात बसल्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते. चंद्रप्रकाशात दूध ठेवून पिणं शरीरासाठी औषधी मानलेलं आहे. मनशांती, ताणमुक्ती, झोप सुद्धा, म्हणजे कोणाला झोपेचा जर निद्रानाश असला तर हे दूध घेतल्यानंतर निद्रानाशसुद्धाच कमी होतो. त्वचेवर व सौंदर्यावर सकारात्मक परिणाम होतात. जागरण, भजन, कीर्तनाने भक्तिभाव आपला वाढतो. आपला चंद्रदर्शन, उपासना केल्याने मन आपलं स्थिर आणि शांत राहतं. ध्यान, मंत्रजप, प्रार्थना या रात्री विशेष अशी फलदायी आहे असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर, कुटुंब आणि मित्र एकत्र येतात, त्यामुळे ऐक्य, प्रेम व आनंद वाढतो. आपली परंपरा जिवंत राहते आणि समाजात सद्भावना निर्माण होते. माझा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कोजागिरी पौर्णिमा ही समृद्धी, आरोग्य, सौंदर्य, भक्ती आणि ऐक्य या सर्वाचा उत्सव आहे. जय लक्ष्मी माता. सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब